दोन्ही जे कोणी तिकडचे अधिकारी होते त्यांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव जर बघितले असते तर झिरो एक्सप्रेशन्स होते. त्यांना आमच्या प्रश्नाची साधी उत्तरं देता येत नव्हती, कन्फ्यूज झालेले होते. बघूया, करूया, सांगतो. आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा पूर्ण ताकदीने आणि कितीही पाऊस जरी असेल तरी अतिशय जोरात जोशात होईल. आणि हा मोर्चा हा शेवट नसेल, ही सुरुवात असेल. खास करून माझं निवडणूक आयोगाला एक सांगणं आहे की एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे ह्या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका, कारण ह्याची आम्ही उत्तरं मतदारांकरता चांगल्या पद्धतीत याद्या कशा होतील हे घेतल्याशिवाय थांबणार नाही. काही जण म्हणतात की कायदेशीर बाबी देखील चाचपणी केल्या जाणार आहेत असं म्हणतात. कायदेशीर बाबींची देखील चाचपणी केली जाणार आहे निवडणूक आयोगाच्या. शेवटी आता एखाद्या गोष्टीवरती सुरुवात केली की मग त्या सगळ्या प्रकारच्या बाजूने त्याचा विचार करायला लागतो आणि त्याही गोष्टी तुम्हाला दिसतील भविष्यात केलेल्या. अनेक लोक आज मनसेअध्यक्ष राज ठाकरेंसोबत लोकलनी प्रवास करतात. दादरमधले काही तुमचे कार्यकर्ते आहेत, बोरलीवरून येणार आहेत. हे पूर्ण कुठे सर्वसामान्यांचा एकी दाखवण्याचा प्रयत्न आहे का की लोकलनी प्रवास? प्रयत्न नाही आहे, राज ठाकरे पण प्रयत्न नाही आहे. सर्वसामान्यांनी नक्की ही जी गोष्ट राजसाहेबांनी आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी केलेली आहे ती सर्वसामान्यांनी ॲप्रिशिएट केलेली आहे. त्यांना आत्ता कळलेलं की काहीतरी गोंधळ आहे आणि हा गोंधळ नुसताच मांडलेला नाही आहे. जशी तिकडे चर्चा झाली, परवा रंगशास्त्राची व्हिज्युअल्स दाखवली, यातनं एक कळलेलं आहे सामान्य मतदाराला सुद्धा शेवटी तो त्याचा अधिकार असतो. कोण जिंकतं कोण हरतं हा विषय नंतरचा असतो, परंतु माझं मत मी कोणाला दिलेलं आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की की त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून तुम्हाला पत्त्यांवरती गोंधळ दिसतोय, वयात गोंधळ दिसतोय किंवा पुरुष आहे का स्त्री आहे ह्याच्यामध्ये फक्त गोंधळांची ती यादी आहे. आणि मुंबईतच फक्त जवळपास 10,000पेक्षा जास्ती यादी आहेत. त्यामुळे इतक्या घाईघाईत निवडणूक घ्यायचं काय कारण आहे हे कोणालाच कळत नाही. काही जणांकडून विरोध केला जातोय, राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली जाते. दुसरीकडून भाजपकडून देखील आज शांतता मोर्चा केला जातो. शांतता मोर्चा कशाबद्दल? मुक मोर्चा म्हणून एक वाजता गिरगाव चौपाटी त्यांचा मोर्चा, त्यांना लखलाभो, त्यांना शुभेच्छा आहेत. आमचा मोर्चा आहे हा असत्यावरती सत्याचा विजय घडवायचा आहे म्हणून हा मोर्चा आम्ही काढतोय. त्याचे पुरावे ढिगभर दिलेले आहेत आणि तुम्हाला दिसेल हा मोर्चा ही सुरुवात असेल आणि शेवट हा उत्तम असेल. मुंबईच्या आजूबाजूला करावी अशी मागणी केली जाते आणि राज ठाकरे हे लोकलनं प्रवास करणार असेल की उत्सुकता सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना. विशेष काय आहे? पहिला विषय सोडून द्या, ते बोलणारे बोलत असतात. लोकल निघायचं कारण इतकंच आहे की शेवटी कसं आहे की त्यांनी एक विचार मांडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक असे ते बोललेले आहेत आणि म्हणून ते लोकांनी प्रवास करत आहेत. परवानगी सुद्धा नाही मिळाली अजूनपर्यंत. एवढे पेपरवर्क करून सुद्धा, आझाद मैदानावर जाऊन सुद्धा, एवढ्या लोकांना भेटून सुद्धा अजूनपर्यंत काही परवानगी मिळाली कसं काय बघताय? मला त्याची माहिती नाही आहे, परंतु मोर्चा हा पूर्ण ताकदीने होईल. सर्व पक्षाचे नेते तिकडे असतील, सर्व पक्षाचे ताकदीने कार्यकर्ते तिकडे आलेले असतील. स्वतः राजसाहेब ठाकरे स्वतः कोणीतरी विचारलं त्याप्रमाणे स्वतः ते लोकलनी प्रवास करणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे. सामान्य नागरिक या मोर्चामध्ये असतील आणि तुम्हाला दिसेल हा अतिभव्य असा मोर्चा असेल. आणि तो मोर्चा हा पुन्हा सांगतो हा आयोगाने या मोर्चानी जागं व्हावं आणि योग्य ती कारवाई त्यांनी करावी. पुढील 3 तास मुंबईसह मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. पावसाचा सावट मोर्चा दिसतो. ह्या मोर्चाचा रेड अलर्ट आहे आयोगाला. आयोगाने यातनं शिकावं, कळलं का? येलो अलर्ट समोर रेड अलर्ट हा खूप मोठा असतो आणि तो राजसाहेबांचा रेड अलर्ट आहे. एवढंच मी सांगेन. तू तिथेच मला बोलताच काँग्रेसकडून कुठलेही झेंडे नाही आहेत आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चाला येईल की नाही यावर प्रश्न आहे. आता विजय वडेट्टीवारांनी आपण येणार हे सांगितलेलं आहे. तर बघा, एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण हा पक्ष सत्ताधारी विरोधक हा विषय नाही आहे. परंतु परत तुम्हाला सांगतो हा विषय हा याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. आमचं तर म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांनी यायला पाहिजे होतं. बरं, आम्ही प्रश्न विचारतो आयोगाला, त्रास होतो सत्ताधाऱ्यांना, काहीच कारण नाही आहे. हेच तुम्हाला आम्ही सांगतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. थँक्यू. तर आयोगानं या मोर्चानं आता जागं व्हावं आणि हा शेवट नव्हे तर ही सुरुवात आहे अशी मनसेकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे. तर हा मोर्चा होणारच, काहीही झालं तरी हा मोर्चा मोठ्या शक्तीनं होणार अशा प्रकारे ही प्रतिक्रिया अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे. मोर्चा पूर्ण ताकदीनं होणार आहे, त्याच्यासाठीची संपूर्ण तयारी झाली आहे. अर्थात पोलिसांनी तयारी दिली, या संदर्भातली परवानगी दिलेली नसली तरी सुद्धा हा मोर्चा होणार यावर मनसेचे नेते ठाम दिसतात.